तर मॅच 3 षटकांची जवळ मॅचकडे गावदेवी कानपोली विपक्ष या ठिकाणी पोइंजे यांच्यामध्ये बिग फाईट मॅच 3 षटकांची असेल। आज विचार केला आजच्या नाईटचा तर गावदेवी कानपोली संघाची ही लढत आणि निश्चितच जर विचार केला तर शेवटपर्यंत झुंज दिली आहे गावदेवी कानपोली टीमनं आणि आज या ठिकाणी मात्र शेवटची लढत कोणता संघ या ठिकाणी मेन चॅम्पियन ट्रॉफीवरती या सरपंच उपसरपंच चषक 2024च्या पर्वामध्ये कोणता संघ निश्चितच या नाईट रजनीचा चॅम्पियन संघ म्हणून ठरेल मात्र निश्चितच पाहायचं आहे येणारे काही वेळातच यावेळी मात्र रिझल्ट लागेल। मात्र एक बिग फाईट मॅच बिग बॅटल यावेळी मात्र रंगत असताना एका बाजूला जर विचार केला तर निश्चितच पनवेल परिभागातील आणि निश्चितच पोइंजे संघ या ठिकाणी खेळत असताना दुसऱ्या बाजूला आपला MIDC भागातील स्वतःच्या घरच्या होम ग्राउंड वरती या ठिकाणी कानपोली संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळतो। मात्र पाहायचं टॉस जिंकला पोइंजे संघानं आणि पहिल्यांदा पोइंजे टीमनं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजेच कानपोली टीमला। तर घ्या लगेचच पंचा मॅच स्टार्ट करा। तर पाहायचं यावेळी मात्र पोइंजे टीमचा पहिला गोलंदाज जयदास। निश्चितच जर मॅचचा विचार केला तर ही 6 दिवसाची नाईट स्पर्धा आणि या उत्कृष्ट फलंदाजाला या ठिकाणी मात्र मालिकावीर बाईक देऊन गौरवण्यात येईल। जरूर मात्र पाहायचं आहे तो कोणता फलंदाज असेल कोणता खेळाडू असेल या ठिकाणी पाहूया। गॅप शॉट सिलेक्शन फाईन लेगच्या दिशेमध्ये फटका कन्वर्ट केला होता एक्झिक्यूट केला होता त्या ठिकाणी कृष्णा पाटील मात्र यावेळी मात्र पाहिलं तर सिंगल आली सिंगलच्या मदतीनं अकाउंटचा श्री गणेश झाला। पाहूयात कानपोली गावदेवी कानपोली संघाचा यावेळी जर पाहिलं तर निश्चितच दुसऱ्या बाजूला पोइंजे संघाचा गोलंदाज जयदास पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी मात्र कुठेतरी गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी साथ दिली डेफिनेटली यावेळी मात्र फटका थांबणार नाहीये जाईल लॉंग स्टॉप सी मारेच्या पलीकडं हा येतोय दमदार फाईन लेगच्या दिशेमध्ये मात्र षटकार। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला बॉल सिंगल धाव त्यानंतर मात्र या ठिकाणी षटकार आलाय। या ठिकाणी मात्र पाहिलं तर टोटल धावेचा विचार केला तर धावा धावपटलावरती 11 या आकड्यावरती आल्यात। पाहायचं षटकारानंतर बॅक टू बॅक या चेंडूवरती मोठा स्ट्रोक चौकार आलाय आणि पाहायचं पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर मात्र षटकार आणि चौकार गोलंदाज जयदास वरती प्रति हल्ला। यस डेफिनेटली रोहित पाटीलच्या बॅटमध्ये फटकेबाजी होती यावेळी मात्र मोठे फटके खेळले जात आहेत। पुन्हा एकदा या चेंडूवरती सिंगल आली टोटलचा विचार केला ना पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळी मात्र प्रगतीपथावर असताना गोलंदाज जयदासनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 12 पाहायचं आहे या ठिकाणी अद्याप ही 2 चेंडू शिल्लक आहेत बॅलन्स आहेत आणि या 2 चेंडूवरती किती मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करतात हे मात्र दिसेल। यावेळी मात्र निश्चितच या ठिकाणी मात्र एक धाव यावेळी मात्र घेतली जाते एकच्या मदतीने टोटलचा विचार केला 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला। जयदास यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्यानंतर षटकार चौकार आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सिंगल आल्या। शेवटचा एक बॉल या ठिकाणी मात्र असं शिल्लक आणि समोर फलंदाज यावेळी मात्र रोहित पाटील मारा करेल। 3 षटकांचे मॅच शेवटची मॅच
आणि निश्चितच जो या सामन्यात जिंकेल तो सरळ चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी मात्र घेऊन जाईल. यावेळी निश्चितच पुन्हा एकदा फटका मारलाय, जरूर कन्वर्ट केलाय, परंतु रोहित पाटीलनं थांबवलं त्या ठिकाणी कृष्णा पाटील यांना. आणि पहिलं षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालं. जयदास 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अखेरीस जर विचार केला तर बिनगडी बाद कानपोली संघ आतापर्यंत 13 या आकड्यावरती जाऊन खेळतोय. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये बघायचंय कितवर धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाते, कोणतं टार्गेट या ठिकाणी पॉइंट टीमसाठी दिलं जाईल कानपोली टीमच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी जर विचार केला तर दुसरं ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश हा गोलंदाज यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आला. पाहायचं अद्यापही सलामी जोडी मैदानामध्ये खेळतीये. रोहित पाटील आणि कृष्णा पाटील अशी जोडी 4 चेंडूमध्ये 11 धावा अशी धावेची भारदार केली आहे रोहित पाटीलने केली आहे. त्यानंतर विचार केला तर कृष्णा पाटील यावेळी मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या अकाउंटवरती राहिल्यात. टोटलचा विचार केला 13 या आकड्यावरती खेळतोय कानपोली संघ. पाहूयात दुसरा गोलंदाज यावेळी अविनाश. पहिला बॉल स्लोवर गतीचा, याच डेफिनेटली फक्त कट करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सिंगल काय रोखू शकणार नाहीयेत. स्ट्राईक रोटेट झाली आहे. रोहित पाटीलकडे आता स्ट्राईक राहील आणि धावा धावपटलावरती 14 या आकड्यावर जाऊन पोहोचल्यात. या ठिकाणी जर विचार केला नाही या दोन्ही फलंदाजांमध्ये खूप सारं आणि खूप जबरदस्त तालमेल आहे. एकमेकाला या ठिकाणी मात्र पूर्णपणे निश्चितच संधी देऊन खेळत असतात. मात्र आता जर पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर या ठिकाणं पाहूया गोलंदाजाचा कमबॅक राहील. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी धावा खर्च केल्या गोलंदाजानं 13, त्यानंतर या षटकात सिंगल आली आहे जरूर. मात्र पाहायचं आहे या ठिकाणी जर विचार केला ना तर गोलंदाज अविनाश हा दुसरा ट्रम्प कार्ड आहे. यावेळी मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. फलंदाज रोहित पाटील यावेळी मात्र ऑन स्ट्राईकला असेल. डॉट बॉल झाला त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. यावेळी अद्यापही 4 चेंडू बाकी आहेत. यावेळी मात्र लॉफ केला, स्क्वेअर लेगचं क्षेत्र क्लिअर करत थांबणार नाहीये चेंडू. यावेळी मात्र आमच्या लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मतेंच्या कटआउटला हा जबरदस्त सलामीचा हिट आणि या ठिकाणी येतोय रोहित पाटीलच्या बॅटमधनं जबरदस्त प्रहार षटकार. षटकार आलाय. 6च्या मदतीनं संघ जाऊन पोचला 20 या आकड्यावरती. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये देखील बहारदार खेळी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये देखील रोहित पाटील निश्चितच बरसतोय. पहिले 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. यावेळी मात्र लाईन ओळखली जाईल आणि पंच आमच्याकडे वळतील. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीने मात्र धावेत बदल घडेल जरूर, परंतु तो चेंडू पुन्हा गोलंदाजाला फेकावा लागणार आहे. या ठिकाणी म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, ती नसतेच मित्रांनो. नो चेंडूला देखील या ठिकाणी फ्री संधी दिली जाते. मात्र या ठिकाणी पाहूया आता तो चेंडू पुन्हा एकदा फेकला. त्यावरती जर विचार केला तर जबरदस्त चेंडू होता, मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत आणि सिंगलच्या मदतीनं गावदेवी कानपोली टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 या आकड्यावरती. गोलंदाज अविनाश यावेळी पोइंज टीमचा स्लोवर चेंडू रिव्हर्स अटेंड केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर थांबणार नाही चेंडू. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. हा दमदार चौकार. येस डेफिनेटली या ठिकाणी प्रत्याला चढवला जरूर फलंदाज कृष्णा पाटीलचा झेल आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती फलंदाज कृष्णा पाटीलला ठिकाणी परतावं लागेल आणि निश्चितच मोठं विकेट यावेळी गावदेवी कानपोली टीमला लागत असताना हा पहिला झटका या ठिकाणी
षटकांचा खेळ समाप्त या ठिकाणी मात्र झाला. अविनाशी षटक देखील समाप्त झाले. टोटल 26 ह्या आकड्यावरती खेळतोय तो म्हणजेच या ठिकाणी गावदेवी कानपळी संघ. अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे म्हणजे पहिलं पूर्वार्ध या 6 चेंडू नंतर संपेल आणि अद्यापही रोहित पाटील खेळतो क्रीजवरती. जर विचार केला ना रोहित पाटीलचा आतापर्यंत वैयक्तिक खेळी 7 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या यावेळी मात्र वैयक्तिक खेळून काढल्यात. इनाईट नंबर 3 वरती मयूर मते यावेळी मात्र खेळताना दिसेल नॉन स्ट्रायक अँड फलंदाज. आणि यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पोइंटच्या टीमचा तिसरा ट्रम्प कार्ड अंकुश यावेळी गोलंदाजीसाठी आलाय. यावेळी मात्र लाफ केलाय. निश्चितच या ठिकाणी झेल पकडला जातोय, टिपला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी रोहित पाटीलला परतावं लागेल. मोठं विकेट या ठिकाणी मात्र मैदानाच्या बाहेर कानपोली संघाला लागत असताना आता मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का. तर धन्यवाद डीजे. निश्चित जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. विकेटचं पतन झालं बॅक टू बॅक. मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती कृष्णा पाटीलला परतावलं. त्यानंतर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती रोहित पाटीलचा झेल आला. मात्र पाहायचं यावेळी नौका फलंदाज मैदानामध्ये. इनाईट नंबरचा विचार केला तर मैदानामध्ये येतोय यावेळी नितेश. पाहायचंय निश्चितच 4 वरती मैदानामध्ये आलाय मयूर मते आणि नितेश पाटील. यावेळी मात्र खेळत असताना अवे फ्रॉम द बॉडी चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी मात्र अपील खूप जोरात या ठिकाणी केलं जाते. दुसऱ्या चेंडूवरती यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश निश्चितच चांगली कामगिरी करतोय. पहिला बॉल या ठिकाणी विकेटचं पतन. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक चेंडू मात्र डॉट आलाय. पाहूया 4 चेंडू अद्याप बॅलन्स आहेत. एस डेफिनेटली कार्पेट लाईनने चेंडूला मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जातं. 1 धाव कंप्लीट. दुसरी देखील यावेळी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये खूप जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळाला. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. आतापर्यंत गावदेवी कानपोली संघ 2 गडी बाद झालेत. 28 धावा धावपटाला वरती लागल्यात. पाहायचंय अद्याप 3 चेंडू शिल्लक. यावेळी गोलंदाज अंकुश यावेळी लाफ केलाय. बराच काल चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर त्या ठिकाणी मात्र येतोय. सरळ ब्लॅक स्क्रीनला यावेळी मात्र धडकलाय चेंडू. चेंडू सीमारेषा पलीकडं. यावेळी नितेश पाटीलच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक येतोय, दमदार चौकार. मध्ये धावा आल्यात जरूर. या ठिकाणी पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला होता तो म्हणजेच जयदास. त्यानं मात्र या ठिकाणी धावा 13 खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील स्ट्रोक आले होते, षटकार आला होता, चौकार आला होता, वाईट बॉल देखील आले होते, लेग बायच्या स्वरूपात देखील धावा आल्या होत्या. मात्र पाहूया अंकुश यावेळी मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी लाफ केलाय. बराच काल चेंडू हवेत परंतु झेल टिपला जातोय आणि फलंदाज नितेश पाटीलच्या पारीचा अंत या ठिकाणी कानपोली टीमला लागत असताना हा आतापर्यंतचा तिसरा आधी धक्का. नितेश पाटील यावेळी मात्र डगआउट मध्ये. टार्गेट कोणतं सेट असेल या चेंडूवरती ते मात्र समजेल. निश्चितच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर त्यावेळी पोइंटच्या टीमचा आपण पाहता. यावेळी अंकुश शेवटचा 1 बॉल आणि समोर यावेळी फलंदाज असेल तो म्हणजेच राहुल मते यावेळी मात्र मैदानामध्ये इन झाला इन ॲक्शन मध्ये. शेवटचा 1 बॉल यावेळी डेफिनेटली इट इज अ वाईड बॉल. लाईन बरगडली ऑफ स्टंप सोडून यावेळी मात्र चेंडू अतिरिक्त बाहेर
यावेळी मात्र सफर घेतोय आणि वाईटच्या मदतीनं या ठिकाणी धावत संख्या धावपटलावरती 33 या आकड्यावरती निश्चितच 33 धावा धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी कानपळी संघ खेळतोय। शेवटचा एक बॉल आणि पाहायचंय एखादा मोठा स्ट्रोक निश्चितच मारावा लागेल 40 आकडा गाठायचा असेल तर यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली आणि सफलता मिळाली आहे पोइंटच्या टीमला। टोटलचा विचार केला तर 18 चेंडू मध्ये बनवल्या गावदेवी कानपोली टीमनं 33। आता येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी गरज असेल 34 धावेंची। आणि उत्तरार्धामध्ये जाऊयात आमचे साथी समालोचक अक्षय शेळके सर मॅन व्हाईस फ्रॉम चिंचवली यांच्याकडे। चला ओपनिंग पेअर येऊ दे मैदानामध्ये। टीम पोइंटचे तुम्हाला विनंती आहे की ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये पाठवायचे अशी विनंती आहे तुम्हाला। मेगा फिनाले कोण जाईल प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीचा मान उचलण्यासाठी त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत। चला स्पीड अप करा अशी विनंती आहे टीमला आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून जाणार आहोत। 18 मध्ये 34चं टार्गेट ठेवलेलं आहे टीम कानपोलीच्या माध्यमातून पोइंजे संघासमोर। टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती पोइंजे संघानं आणि इथून आमंत्रण दिलेलं आहे आता फलंदाजीचं पोइंजे संघाला टीम अठरा चेंडू आणि 34चं टार्गेट असेल। पंचांकडून ग्रीन सिग्नल लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाउ 3 2 1 धावाची सुरुवात। मेगा फिनालेचा सेकंड हाफ जिथे रिझल्ट डिक्लेअर होणार की कोण होणार या स्पर्धेमधील चॅम्पियन। पहिला बॉल रोहन पाटील तयार समोर फलंदाज पोइंजे कडून पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 रन तिकडे कंप्लीट केलेले दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय
आणि वेगानं निघाले तिकडे हा क्लोज कॉल बनू शकतो आणि हा धक्का बसेल. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला पहिल्याच बॉल वरती हा धक्का टीम पॉइंजेला. क्लीन बोल्ड साठी सुधीर दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे गोलंदाजसाठी. किती पण उडवा मग. 17 बॉल आहेत, 17 उडवा, 17 शक्या. 17 विकेट नाही पण 17 चेंडू आणि 33 ची गरज. पहिला धक्का बसला पोइंजे संघाला. पोइंजे संघ म्हटलं तर मग लॉंग बॅटिंग त्यांच्याकडे आहे. चांगले चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे आणि आज फलंदाजांचा ताफा जरूर घेऊन उतरलेत मैदानामध्ये. पाहूयात कसा खेळ होणार. 17 बॉल मध्ये 33 पाहिजेत टीमला जिंकण्यासाठी. चला स्पीड थोडा पकडायचा आहे. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब करू नका अशी विनंती आहे. गोलंदाज होईल तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे खेळण्यासाठी टीम पॉइंटच्या माध्यमातून रोहिदास साठी हा बॉल. पहिला चेंडू अगदी सुंदर. पहिला टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरकडे. कृष्णा पाटील विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आणि इथून आपण पाहू शकतो एक सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी विकेट हिट साठी 100 रुपयात. त्यासाठी मी म्हणेन यष्टांवरती बॉल टाकणं महत्वाचं आहे. ऑफ साईड आपण बॉलिंग करताना गोलंदाजाला पाहतो. 16 मध्ये 33 ची गरज. समोर फलंदाज पॉइंट आहे. पुन्हा एकदा हा देखील जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलेला आहे फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल. 15 मध्ये 33. सामना फसत चाललाय. इथून जर प्रेशर क्रिएट झालं तर मग मॅच मध्ये प्रेशर तसंच क्रिएट होणार. मॅच जिंकायचं असेल तर पोइंटच्या संघासाठी इथून मी म्हणेन एखादा मोठा फटका मारणं तितकंच अनिवार्य आहे टीमच्या दृष्टिकोनानं. टीमच्या इथून काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण जाणार आहोत. गोलंदाज होईल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा फटका हाफ ट्रॅकरचा फटका फसलाय तिकडे हवेमध्ये. बॉल जेलची संधी आहे आणि चांगला जेल त्या दिशेनं. रोहिदासच्या खेळीचा अंत. हा दुसरा गडी बाद होतोय आणि धक्का बसेल पोइंजेला. फलंदाज रोहिदासच्या खेळीचा अंत. चौदा आणि 33 आकडा आपण इथे पाहतोय. 14 म्हणजे पायदेत 33. 2 विकेट गाल झाल्यात आणि कानपोली संघ अगदी गोलंदाजीची ताकद दाखवत मैदानामध्ये झुंजार खेळी दाखवताना पाहायला मिळत. 14 म्हणजे पाहिजेत 33. काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यासाठी मैदानामध्ये मी घेऊन चलेन. पुन्हा एकदा इथे आपण उत्तरार्धाचा खेळ पाहतोय. आपण जर पाहिलं फलंदाजीमध्ये तर अगदी पहिल्या 17 मध्ये कानपोली संघानं चांगली धमकदार कामगिरी दाखवली आणि चमकदार ती कामगिरी आपण त्यांची पाहिली. दोन्ही बाजून आपण पाहतोय दोन्ही बाजूनं त्यांचा लढवय्या वृत्ती धारण करत आज मैदानामध्ये ते खेळ करतात. 14 मध्ये पाहिजे 33. पुढचा बॉल टाकण्यासाठी रोहन पाटील. शेवटचे 2 बॉल शिल्लक येते या षटकामधील. पंचांकडून वाईटचा इशारा आपल्याला डेड बॉलचा इशारा माफ करा आणि अशा पद्धतीनं हा निर्धाव चेंडू नाहीये तर डेड बॉल आहे. नाही झोप नाही कमी पडली. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. अखेरचे 2 बॉल निर्णायक चेंडू असतील टीम पॉइंटच्या दृष्टिकोनानं आणि हा फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर उडवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. आखूड टप्प्याच्या बॉलला नो बॉलचा इशारा तिकडे.
शापार देखना फटका फ्रीडच्या बॉलचा पूर्णपणे वापर करत असताना ठोकलाय शानदार चौकार. घालाय डेंजर फलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल. तेरा बॉल आणि 24 धावांची गरज. अजून एक तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याकडून चुकी धाव चोरत असताना स्ट्रायकर एंडवरती पुन्हा एकदा आणलं जाईल इथे खेळाडूला. आणि इथे आता वाटलं की हा चेंडू जाईल लॉंग स्ट्रीप मधून जाईल की काय, परंतु फिल्डिंग छान पाहायला मिळाली लेग स्लिप मध्ये. तिथे आहेत खेळाडू मोहन पाटील. षटक संपेल इथे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात आणि टीम जाऊन पोहोचलेली 11च्या घरामध्ये. 2 गड्यांचा मोबदला जरूर मोजला. एक विकेट आपण पाहिली होती जी रनआउटच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती मिसअंडरस्टँडिंग न त्यांनी नक्कीच गमावली. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी आपण जर पाहिलं की आश्चर्याचा कडू धक्का बसला होता टीम पॉइंटला. आणि तिथून जर पाहिलं तर पहिले काहीसे जे 4 बॉल आहेत तिथे ते बॅकफुटवरती गेले होते आणि तिथे आपण पाहिलं अनकंडिशनली बॉल देखील त्यांना डॉट बॉल खेळावे लागले, प्रेशराईज झाले होते. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 23ची गरज आहे. आता सामन्यामध्ये मजा येणार आहे कारण आपण पाहतोय निर्णायक फलंदाज मिडल ऑर्डर मधील पॉइंटच्या संघाची ताकदवर जी खरं तर फलंदाजी मांडली जाते ते फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे. अगदी सगळ्या प्रेक्षक वर्गाला अद्भुत आनंद देणारा सामना, ऊन सावलीचा सामना, भरती ओहोटीचा सामना. आणि या सामन्यामध्ये आपण इथे पाहू शकतो आता इथून निर्णायक मोमेंट. सुजित पाटील इन ऍक्शन मध्ये डेब्यू आज त्यांचा या वर्षातील या हंगामामधील. गोलंदाजीसाठी कलिंगड करण पाटील. यॉर्कर लेनचा चेंडू, पहिलाच बॉल अगदी धारदार, चांगली धार आहे या गोलंदाजामध्ये. चेंडू कलिंगड बैलाचा मालक करण पाटील, करण भाई. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये फायनलमध्ये धावा डिफेंड केल्या होत्या खेळाडूंना आणि विजेता जल्लोष आपण त्यांचा आश्चर्याचा गोड धक्का कानपोलीला दिला. काहींना तर खात्री पटली नाही, परंतु अगदी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप कल्याण रायगड पूल मधून पटकावलेला संघ आहे कानपोली. आज भले सुधीर पाटील, त्यानंतर आदेश मते आणि चेतन पाटील या संघामध्ये नाही आहेत. ज्युनियर संघ मैदानामध्ये, परंतु मी म्हणेन रोहित पाटील असेल, त्यानंतर कृष्णा पाटील असेल, नितेश असतील, असे नामांकित खेळाडू संघामध्ये जरूर आहेत. 10 मध्ये 23 पाहिजेत. हा फटका चांगला आहे, ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळले. तिकडे फिल्डर 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न, परंतु नाही. एका धावेनं समाधान मांडलंय आणि या एका धावेनं धावफलक पुढे जाईल. संघाच्या धावसंख्या फलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यासह. अखेरचे 9 बॉल आणि 9 मध्ये पाहिजेत 22. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामन्याला आपण पाहिलं तर चर्चेला उदान, पोलादी निर्धार आमचा असूर, बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. हा फटका खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. तिकडे फिल्डर पोचतील का प्रश्न, बॅकअप साठी फिल्डर आहेत पा. रोहितनं जी चलाखी दाखवलेली आहे ना अख्ख्या आज फिल्डिंगच्या माध्यमातून, ते पाळणं म्हटलं तर मग वडवली संघाची आपल्याला आठवण होईल, कमलेश पाटीलची आपल्याला आठवण होईल. कारण या प्रकारची फिल्डिंग तो नियमितपणे साधत असतो. खास करून जेव्हा जेव्हा वडवली संघ मैदानामध्ये उतरतो ना, तेव्हा तेव्हा कित्येक प्रेक्षक वर्ग, कित्येक समीक्षक त्यांची फिल्डिंग बघण्यासाठी येतात. जणू काही जॉन्टी रूट्स नावाची लस टोचूनच ते घरून बाहेर निघतात की काय. हा चेंडू पा किती सुंदर आहे. अगदी बॉलला इलिगेशन हाईट फॅक्टर मिळत नाहीये. येस, यस्टनवरती बॉल जर टाकले तर मग सुधीर पाटील यांच्याकडून प्राइस मिळेल, परंतु मग मोठा फटका बसला तर काय, हाही प्रश्न आहे ना. म्हणून कदाचित ऑफ स्टंप इथे गोलंदाजी करतात. हा फटका आपण पाहतोय, खेळायचा प्रयत्न होता, पंचांचा वाईटचा इशारा, अति उचलल्या बॉलला आणि बाउन्स क्रिएट झालाय. पंचांनी अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. 15 पर्यंत जाऊन पोहोचतील. अखेरचे 7 बॉल आहेत आणि 19ची गरज. या बॉलवरती मी म्हणेन पोइंचे संघाचं भवितव्य असणार आहे. इथून जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये मग 13 वाजतील, इव्हन 15 वाजतील. परंतु मोठा फटका किती महत्वाचा आहे पोइंचे संघासाठी हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. 7 मध्ये 19 पाहिजेत. हा फटका अगदी अर्लियर स्ट्रोक, लेट कट खेळायचा प्रयत्न होता. बॅट मी म्हणेन थोड्या उशिरा फिरवली आणि अशा पद्धतीनं षटक संपून जात आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा 15, 2 गाड्यांचा मोबदला 7 पूर्णांकाच्या सरासरीनं
7.50च्या सरासरीनं धावा आपण इथे पाहतो. अखेरचे 6 बॉल आणि 19ची गरज. सहा चेंडू आणि 19ची गरज. सामना आता फसलेला. अखेरचं षटक गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राहुल मते. डेथ ओव्हर. क्या बात आहे. काय सुसाट वेग पाहायला मिळतो पहा गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अखेरचे आता इथून 5 बॉल आणि 19ची गरज. कानपोली संघ या मैदानावरची अशी एकही स्पर्धा नसेल या वर्षातील जी स्पर्धा कानपोली संघानं पटकावली नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये देखील 30 दहशत आणि तोच दरारा पाहायला मिळतो. पहा तिकडे फिल्डर अगदी सेफेस्ट खेळाडू या संघाचा. 4 बॉल आणि 18 धावांची गरज. सलग 2 वर्षाचा हा इतिहास राहिलाय या मैदानावरचा. आझाद मैदानावरती खेळत असताना कानपोली संघानं अद्यापपर्यंत एकही स्पर्धेमध्ये त्यांना अपयश आलेलं नाहीये. नियमितपणे जिंकतात या मैदानावरती. हा इतिहास आहे त्यांचा. हा फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध, परंतु फिल्डर तिकडे आणि ऑनसाइडला अडकला जातोय फलंदाज. इथे बॅट्समन होणार आउट. हा बसेल धक्का टीम पॉइंट्सला आणि फलंदाज इथे होतोय बाद. आज 5 खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये उतरलेला आहे. मुख्य 5 खेळाडू नाही आहेत, ज्यामध्ये कानपोली एक्सप्रेस सुधीर पाटील असतील, आदेश मते असतील आणि निखिल प्रीतम हे खेळाडू आज संघामध्ये नाही आहेत. चेतन सारखा बलाढ्य खेळाडू जो सध्या आपण पाहिलं तर अर्धशतकाच्या पारा खेळतो तो संघामध्ये नाही आहे. आणि कृष्णा पाटील आणि रोहित पाटील हे मुख्य खेळाडू मी म्हणेन संघामध्ये आज उपलब्ध आहेत. आणि 2 खेळाडू आपण पाहतोय आज सगळे आपल्या ज्युनियर्सला घेऊन उतरलेत. अखेरचे 3 बॉल आणि 18ची गरज आहे. हा फटका फसलाय. विजयाची मुहूर्तमेढ लावणारा चेंडू अखेरकार टाकण्यामध्ये यश. फिल्डिंग पहा छान तिकडे. रोहित आज अगदी सगळ्यांची मन वेगळ्याच लयमध्ये आहे. चांगली गोलंदाजी राहुल मतेची देखील आपण इथे पाहतो. आणि अखेरकार मेगा फिनाले पर्यंतचं तिकीट त्यांनी इथून नक्कीच कापलेला. हा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेनं टीम जाणार पुढे. संख्या फलकावरती धावा एकूण 18. दोन बॉल आणि 16ची गरज. हाही छान चेंडू आहे. हाही छान चेंडू आहे. 1 बॉल मध्ये 16 पाहिजेत. आणि इथून स्पर्धेमधील चॅम्पियन क्या बात है टीम कानपोली. वेल प्लेड. कृष्णाभाई सेलिब्रेशन तो बनता है.